सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन मिनी ब्लॉगमध्ये. सकाळ झालेली आहे, त्याच्या अगोदर आम्ही मामाचं वाजून झालेलं आहे. तर आम्ही बसलेलो इकडे वेट करत. मामाचे पाय धुवून झालेले आहेत. त्याच्यानंतर मग आता आम्ही बसलो आहे मांडवा देऊन. थोडा वेट करून तर गाणं स्टार्ट करणार. थोड्या वेळाने मग नवऱ्याने गेलंच गाणं वाजवत आहे. तर गाणं वाजवून झाल्याच्या नंतर मग आपण नवरा चर्चला घेऊन जायचं आहे. नवरा चर्चला घेऊन गेल्यानंतर आपल्या जवळजवळ एक बराच वेळ आपल्याला भेटणार आहे. त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता म्हणजे खूप सारे म्हणजे असे बँडवाले खूप म्हणजे असणार तिकडे. नवरा पण चर्चला घेऊन पोचलेलो आहे. तर बघा हा आता असे खूप सारे इकडे म्हणजे एकदमच खूप लग्नाचं म्हणजे त्यांच्या काहीतरी तारखा ठरलेली असतात. सामूहिक विवाह म्हणजे त्यालाही बोलू शकतो आपण, असं असतात तिकडे लग्न. तर असं हे खूप सारे बँड असतात. आमचेच मित्र आहेत हे सगळे, असं काय नाही ते वेगळे कोण आहेत, आपलेच मित्र आहेत. आणि आता हा दुसऱ्या बँडचा नवरा सोडून झालेला आहे. आता आपला नवरा येईल, आपला नवरा आतमध्ये जाईल. असे सगळे ना एक एक लाईनीने एक एक नवरे आतमध्ये जात असतात नवरा. आणि त्यांच्या मागोमाग नवरीही असते. तुम्ही पाहाल व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल, एकत्रच जातात ते लग्न करण्यासाठी. आता अजून एक नवरा येईल याच्या मागे, मग असे लाईनीने येतच राहतील ते नवरे. ठीक आहे, आपला नवरा पोचलेला आतमध्ये. तर ह्यांचाही नवरा पोचेल आणि आपण जाऊया आता नाश्ता करायला. पण पोचलो आहे नाश्ता करायला. तुम्ही बघू शकता इथे म्हणजे असं एक प्रकारे तुम्ही बघू शकता की बँडवाल्यांची जत्रा भरली, ते पण बोलू शकता, काय हरकत नाही त्याच्यासाठी. आलेलं आहे, नाश्ता करून झाला आहे आपला. आणि तिकडे क्लिओ आपला मित्र आहे, घरी बसले जरा टाईमपास करत. आणि आता परत चाललो होतं चर्चमध्ये आलेलो आहे. म्हणजे लग्न झालेले आता ते एक एक बँड त्यांच्या सादरीकरण करेल, म्हणजे एक एक गाणं वाजवेल सगळं एक एक बँड. नंतर आपलाही बँड आपल्याला पण वाजवायचा आहे, तुम्हाला दिसेल व्हिडिओमध्ये. आता आपला पण बँड वाजवतो आहे. आपला पण बँड वाजवल्याच्या नंतर आपण आता नवरा घेऊन आलेलो नवरीच्या घराकडे येणार. ते जरा वेळ थांबणार तिकडे. त्याच्यानंतर आपण रिसेप्शनला जाणार. म्हणजे रिसेप्शन आपलं पहिलं आहे, नाही तर दरवेळेला पहिला मुलीचं असतं. मग त्यांचं रिसेप्शन झाल्यानंतर आपलं होणार आहे. तर बघा तुम्ही याच्यामध्ये कसे नवरा नवरी घराजवळ आल्यानंतर त्यांची आई म्हणजे नवरीची आई बघा त्यांचे कसं स्वागत करत आहेत, नजर काढत आहेत त्यांची. म्हणजे कोणाची नजर लागली असेल तर ती प्रथा एक ती करतायत त्यांचं. ते झाल्यानंतर आपण इकडनं निघणार आहोत सरळ रिसेप्शनला. आता आपण पोचलो आहे रिसेप्शनच्या हॉलमध्ये. आता रिसेप्शन होणार, केक कटिंग वगैरे करतील, त्याच्यानंतर जेवण होणार. जेवल्या वगैरे नंतर आपल्याला नवरा घेऊन आहे ना आपल्या नवऱ्याच्या घरी जायचं आहे. त्याच्यानंतर मग नवरीची माणसं घेऊन यायची आणि मग कॉल संपणार आहे आपला. ठीक आहे, आता फायनली केक कटिंग झालेलं आहे. त्याच्यानंतर आपण बघूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवेल. चलो बाय.